दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी श्रीराम मंदिरात केली स्वच्छता। अयोध्ये येथील श्रीराम जन्मभूमीत होणाऱ्या श्रीराम लल्ला मूर्ती प्रतिष्ठापन सोहळ्याच्या निमित्ताने शिरोळ येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा व जनस्वराज्य शक्ती पक्षाचे नेते दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी शुक्रवारी सकाळी येथील श्रीराम मंदिरात येऊन मंदिर आवारात स्वच्छता केली। श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे नव्याने उभारण्यात आलेल्या 3 मजली श्री राम मंदिरातील तळमजल्यात श्रीरामाचे बाल्य अवस्थेतील श्री रामलल्ला या मूर्तीची प्रतिष्ठापना सोमवारी होणार आहे। या निमित्ताने या दिवशी देशभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। शिरोळ येथील श्रीराम मंदिरात या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद होणार आहे। श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीने सर्व मंदिराची स्वच्छता करण्यात येत आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी व जनस्वराज्य शक्ती पक्षाचे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नेते दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी शुक्रवारी सकाळी श्रीराम मंदिरात येऊन मंदिरात झाडलोट करत फरशी पुसून स्वच्छता केली। यावेळी श्री गुरुदत्त शुगरचे संचालक शिवाजीराव माने, देशमुख शिवाजीराव जाधव, सांगली माजी नगरसेवक विजय उर्फ दादासो कोळी, श्रीराम मंदिर उत्सव समितीचे प्रमुख दिलीपराव माने, रामचंद्र पाटील, बाळासाहेब कोळी, बजरंग काळे, चंद्रकांत भाट, सागर कोळी, बबन बन्ने, ओंकार माने, बाळासो खोंद्रे, अभिजित गावडे यांच्यासह श्रीराम भक्त उपस्थित होते। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।